सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर महिलांनो, नवरात्र आता काही दिवसातच सुरू होणार आहे. नवरात्री अगदी जवळ आलेली आहे. आत्ताच गणपती बाप्पांचे आपण विसर्जन केले. आता पितृपक्ष सुरू आहे आणि आता लगेच सर्व पितृ अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकाच्या घरात घट हे बसणार. नवरात्रीचे 9 दिवस आपल्या कुलदेवीची सेवा आपण करणार आहोत. तर नवरात्रीमध्ये कुठले साधे सोपे नियम पाळायचे, काय करावे, काय टाळावे, नवरात्रीत महिला असू दे, माझे पुरुष दादा असू दे, सर्वांनी हे महत्त्वाचे नियम पाळायलाच हवे. कारण नवरात्री सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा, माता दुर्गेचा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वास हा असतोच. देवी आईचा सर्व ठिकाणी प्रभाव असतो. म्हणून नवरात्रीत काही नियमांचं पालन आपल्याला करावंच लागतं आणि करायलाच हवं. म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींच्या हातून काही चुका होणार नाही आणि काही संकटांना सामोरे जावे लागू नये, म्हणून हे नियम अवश्य पाळा. आपल्या देवी आईचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहावा असं प्रत्येकालाच वाटतं. आपण महिला तर एवढंच बघतो की आपले लेकरं बाळं सुखी व्हावे, आपलं घर कुटुंब सदैव आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने भरभरून पावावं. म्हणजे सतत आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या लेकरा बाळांना मिळावं, घरात सुख शांती यावी, आपण महिला एवढंच बघत असतो. आणि नवरात्रीत तर देवी आई सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते. खरोखर देवी आई आपल्या घरात आलेली असते आणि घटाच्या रूपात बसलेली असते. मग जर देवी आई आपल्या घरात अशी बसलेली असेल घटाच्या स्वरूपात, तर काही नियमांचं पालन आपण प्रत्येकाने, घरात महिलांनीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती असू दे, लहान असू दे, मोठे असू दे, प्रत्येकाने काही नियमांचं पालन करायलाच हवं. प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरात सुख यावं, आनंद यावा, म्हणून नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये या नियमांचं पालन जरूर करा. अगदी साधे सोपे नियम असतात, पण चुकून नकळत चुका होऊन जातात. म्हणून या नियमांकडे, या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपले नवरात्रीचे व्रत असू दे, उपवास असू दे, घटस्थापना असू दे, देवी आईची जी सेवा करू ती फलदायी ठरली पाहिजे. संपूर्ण नवरात्रीचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. आपली कुलदेवी भरभरून पावली पाहिजे आपल्याला. तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू, तुम्ही उपवास करा किंवा नका करू, पण नवरात्रीत प्रत्येकाने नियम पाळणं जरुरी आहे. देवी आईचा अखंड आशीर्वाद आणि संपूर्ण कुटुंबाचं आईला म्हणजे कुटुंबावर आईचं रक्षा कवच तुम्हाला हवं असेल, आईची भरभरून कृपा हवी असेल, तर या नवरात्रीत या चुका अजिबात होऊ देऊ नका. या नियमांचं पालन नक्की करा. वर्षातले हे नवरात्रीचे दिवस असतात, खूप महत्त्वाचे हे दिवस असतात. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री, अश्विन नवरात्री हे दिवस खूप महत्त्वाचे असतात. आपण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठीचेच हे दिवस असतात. तर 3 ऑक्टोबर गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारपासून नवरात्रीला, शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि 11 ऑक्टोबरला नवमी आलेली आहे आणि 12 ऑक्टोबरला विजयादशमी, दसरा, सोन्यासारखा सण. तर या नवरात्रीत आपण देवी आईच्या वेगवेगळ्या 9 रूपांची पूजा करत असतो. बरेच लोक आपण उपवास, घटस्थापना, मंगल कलश, अखंड दिवा अशी देवी आईची या नवरात्री सेवा केली जाते. बऱ्याच आपल्या घरांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेला घटस्थापना केली जाते. मातीचा घट पाण्याने भरून त्यात पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाकून घटाभोवती लाल धागा म्हणजेच कलावा 9 वेढे देऊन, तुम्ही कधी पण घटाला जो कलावा बांधतात त्याला 2-3 वेढे न देता तुम्ही त्याला 9 वेढे देत जा. प्रत्येक देवी आईचं नाव घ्यायचं किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन जरी 9 वेढे दिले तरीही चालेल. 9 वेढे देऊन ठेवायचा तो घट आणि विड्याची 5 पानं किंवा 9 पानं किंवा आंब्याच्या डहाळ्या त्या घटावर लावावा. मातीच्या घटाला 4ही दिशांनी हळदी कुंकवाची तिलक लावावी, बोटं लावावी, त्यावर नारळ ठेवावा. खाली टोपलीत माती आणि मातीत धान्य पेरून टाकून नंतर त्यावर तो मातीचा घट ठेवून 9 दिवसात ते धन उगवले जाते. आपली कुलदेवी, देवी स्वरूप या घटाची आपण पूजा सेवा
करत असतो. काही घरांमध्ये घटावर नारळ न ठेवता काही घरांमध्ये नारळ ठेवला जातो घटावर, तर काही घरांमध्ये नारळ न ठेवता त्या घटावर एक ताटली ठेवली जाते. त्यावर त्या ताटलीत तांदळाची रास करून त्यावर कुलदेवीचा टाक विधिवत अभिषेक करून स्वच्छ करून तांदळाच्या राशीवर ठेवला जातो. अखंड दिवा लावला जातो आणि 9 दिवस त्या टाकाची त्या घटावर पूजा केली जाते. म्हणजे देवी आईला साक्षात त्या घटावर विराजमान केले जाते. 9 दिवसात प्रत्येक दिवसाची घटाला माळ चढवली जाते. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांच्या माळीला खूप महत्त्व असतं. काही ठिकाणी झेंडूच्या फुलांची माळ चढवली जाते. म्हणजे 9 दिवसात वेगवेगळ्या माळी घटाला चढवले जातात. म्हणजे घट, पूजा, देवी ही सर्व ठिकाणी एकच आहे, पण प्रत्येकाची परंपरा, पद्धत ही थोडीशी वेगवेगळी असते. पण नियम सर्वांना सारखेच पाळावे लागतात. तर कोणते या नवरात्रीत नियम पाळायचे आहेत जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा आई अंबे उदो उदो, किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव जरी लिहिलं तुम्ही कमेंटमध्ये तर ही सुद्धा नवरात्रीत ही एक सेवाच आहे. तर नक्की तुमच्या कुलदेवी आईचं नाव लिहा कमेंटमध्ये. तर सर्वात पहिला नियम, घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही घरात देवी आईची 9 दिवसात सेवा करताय तर घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. त्या घरात स्वच्छता म्हणजे ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरात देवी आई सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. नाहीतर घट बसवून किंवा अखंड दिवा लावून सेवा करून काहीही उपयोग होत नाही. म्हणतात ना, जिथं जिथं हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे. म्हणजे घरातल्या गृहिणीचा, घरातल्या लक्ष्मीचा जिथं जिथं हात फिरतो तिथं तिथं खरंच लक्ष्मी वसत असते आणि लक्ष्मी माता अखंड वास करते. मग आता नवरात्रीत तर आपण प्रत्यक्ष लक्ष्मी आईला घटाच्या रूपात वास करायला आपल्या घटात बसवणार आहोत. मग आपलं घर सुद्धा टापटीप स्वच्छ करायलाच हवं. ही म्हण काही खोटी नाही, खरी आहे ही म्हण सुद्धा. स्वच्छता, ज्या घरात स्वच्छता त्याच ठिकाणी अशा घरातच देवी आईचा प्रत्यक्ष स्वरूपात वास असतो. तुम्ही सर्व काही करताय आणि घर जर अस्वच्छ तर अजिबात चालणार नाही. घरात अस्वच्छता असेल तिथे नकारात्मकता नक्की असते. म्हणून घटस्थापना करण्याआधी आपल्या घराची स्वच्छता खूप गरजेची आहे. याबद्दलचा व्हिडिओ म्हणजे घटस्थापना करण्याआधी घरात कोणत्या गोष्टी कराव्या महिलांनी, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तुम्ही नक्की बघा. तर घराची स्वच्छता घरातील सर्वांनी मिळून करा. महिलांनीच नाही, महिलाच घर साफ करतील असं नाही. घटस्थापना देवी आईची, कुलदेवीची सेवा महिला करते, पण ती का करते? सर्व कुटुंबाला सुख शांती मिळावी, सर्व कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून महिला ही घटस्थापना करत असतात. देवी आईला सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करायला घटामध्ये विराजमान करतात. तर प्रत्येकाने घरातील प्रत्येक, माझे दादा असू दे, महिला असू दे, मुलं बाळं मोठी असतील, त्यांनी सुद्धा आईच्या हातात म्हणजे थोडी का होईना मदत करायची आणि आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे. सर्वांनी मिळून करा. हा नियम सर्वांना लागू पडतो. नंतरचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या माळेला पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तुम्ही घट बसवा अथवा नका बसवू, पण देवघरात मंगल कलशाची स्थापना करायलाच हवी. तुम्ही म्हणाल घटात कलश, घट आहे, मग देवघरात मंगल कलश कशाला? तर असं नाही. मंगल कलश हा सर्व देवी देवतांचा मिळून बनलेला असतो. म्हणून घटस्थापनेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात मंगल कलशाची स्थापना व्हायलाच हवी. तुमचा आधीचा नारळ असेल तो तुम्ही विसर्जनात टाकला आणि नवीन नारळ कलशावर ठेवला तर अतिउत्तम. नवीन मंगल कलश भरा या घटस्थापनेच्या दिवशी. मंगल कलश हे मांगल्याचे, सुख सौभाग्याचे, अखंड लक्ष्मीचे प्रतीक आहे. तर नक्की मंगल कलशाची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर नवरात्रीत आपल्या घरात श्री दुर्गा सप्तशतीचा 1, 3, 5, 7 असे पाठ अवश्य करा. महिलांनो, एक जरी पाठ झाला ना, खरोखर कुलदेवी खूप प्रसन्न होईल. तुमच्याकडे लहान मुलं बाळं असतील, तुम्हाला नाही जमत सर्व काही करून, तर एक तरी पाठ तुम्ही नक्की करा. नवरात्री श्री दुर्गा सप्तशतीचे खरं तर 14 किंवा 28 पाठ करावे. संस्कृत किंवा
प्राकृत ग्रंथाचे तुम्ही करत असाल तर नक्की मी म्हणेल एक पाठ करा, आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त पाठ झाले तर अतिउत्तम. मग सोन्याहून पिवळं अथवा तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकलात तरी चालेल. आता नाहीच झालं तुमच्याकडून तर या 9 दिवसात रोज जरी तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं, सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीला जरी लावलं, किंवा सकाळी सकाळी पहाटे तुम्ही देवी आईची पूजा कराल तेव्हा जरी तुम्ही यूट्यूबवर लावून दिला दुर्गा सप्तशतीचा पाठ तरीही चालेल. महिला पुरुष सर्वांनी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा किंवा नक्की ऐका. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे घट बसवताना पाटावर किंवा घटावर तुम्हाला फक्त तुमच्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. काही लोक सर्वच्या सर्व देव घटी बसवता, असं करू नका. तुम्ही कुलदेवीचे घट बसवणार आहात तर तुम्ही फक्त पाटावर जिथं घट बसवता तिथं फक्त तुमच्या कुलदेवी आईचा टाक ठेवायचा आहे. बाकी देवी देवतांचे टाक अजिबात ठेवू नका. फक्त आपल्या कुलदेवीचा टाक घटी बसवायचं. असं म्हणतात नवरात्रीत देव घटी बसले, पण आपण आपल्या कुलदेवीचे घट मांडतो, बसवतो, पूजा सेवा करतो तर फक्त देवीचा टाक मूर्ती फोटो पाटावर घटाजवळ ठेवायची आहे. घटी बसवायचा आहे देवी आईला. तर काही घरांमध्ये 9 दिवसात देवांना सुद्धा म्हणजे देवघरातील सर्व देवी देवतांना विड्याच्या पानावर किंवा तांदळाच्या राशीवर घटी बसवले जाते आणि नवरात्रीत 9 दिवस त्यांची पूजा म्हणजे देवांना अंघोळ घातली जात नाही. तर प्रत्येकाची जशी परंपरा आहे तसंच तुम्ही करा. तुमच्या घरात जर 9 दिवसात फक्त कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सोडून जर बाकीच्या देवांना अंघोळ घालून पूजा केली जात असेल रोज तर तुम्ही तसंच करायचं आहे. आणि नसल घालत अंघोळ वगैरे रोज तर पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सर्व देवी देवतांना स्वच्छ अंघोळ अभिषेक करून पूजा करून देवघरात स्थापना करा. नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी सकाळीच पहाटे देवांची अभिषेक करून तुम्ही पूजा करायची आहे. पण तुम्ही फक्त तुमच्या कुलदेवीलाच घटात मांडायचं आहे. पहिल्या दिवशी देवीची मूर्ती टाक स्वच्छ अभिषेक करून घटी बसवायचा आहे. बाकी देवतांना बाकी देवांच्या मूर्ती असेल, गणपती बाप्पाची, अन्नपूर्णा मातेची, बाळकृष्णाची, विठ्ठल रुक्मिणीची, महादेवांची शिवपिंडी असेल, तुम्ही रोज पूजा आंघोळ केली तरी काहीही हरकत नाही. घटस्थापना करताना पाटावर गणपती स्वरूप विड्याच्या पानावर सुपारी मांडून गणपतीची स्थापना पूजा अवश्य करा. तरी पण वडीलधाऱ्या माणसांना तुमच्या सासूबाई असतील, बाबा असतील किंवा इतर मोठी माणसं घरात असतील ते जसे आत्तापर्यंत देवीला घटात बसवत असतील तुम्हाला तसंच करायचं आहे. नवीन नियम अजिबात लावू नका. आणि तुम्ही इतरांचे म्हणजे माझासुद्धा व्हिडिओ बघताय आणि तसं करताय अजिबात करू नका. मी तर म्हणेल तुमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला नक्की घ्या. देवाधर्मांचे आपण जे कर्म करत असतो ना तर त्यात वडीलधाऱ्या माणसांचा मोठ्यांचा सल्ला देवी देवतांच्या पूजेत आणि नवरात्रीच्या कुलदेवीच्या घटस्थापनेला खूप मोलाचा असतो. म्हणून मोठ्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही सर्व गोष्टी करायच्या आहे. आणखीन मोठा नियम म्हणजे सासू सासऱ्यांकडं घट बसवतात तर तुम्ही पण घट बसवले तर चालेल का? तर तुमच्या घरातील कुलदेवीचा टाक ज्या घरात आहे त्याच घरात घटस्थापना करायला हवी. तुमच्या घरी सासू सासऱ्यांनी तुमच्याकडे देवांना दिले असेल तर तुम्ही घटस्थापना करा. काही वेळा नोकरीनिमित्त किंवा काही कारणांमुळे दुसरे घर मुलाचे होते, मग 2 मुलं असतील आणि ज्यांच्याकडे कुलदेवीचा कुळाचार केला जातो त्याच घरात कुलदेवीची घटस्थापना करायची आहे. तुम्हाला जर नवरात्रीत मंगल कलशाची स्थापना, अखंड दिवा लावण्याची, देवीची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही करू शकता. आणि तुम्हीही कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन देवीचा टाक फोटो आणला असेल आणि तुमची घट बसवण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्हीही बसवू शकता, घट बसवू शकता. म्हणजे समजा एक घर आहे आणि त्या घरातील व्यक्तींना 2 मुलं आहे आणि दोन्ही मुलं त्या आई वडिलांपासून दूर राहतात. मग आई वडील जर घट बसवत नसतील तर मग दोन्ही मुलांनी जरी त्यांच्या महिलांनी बायकांनी घट बसवले आपापल्या घरात, त्यांच्याकडं फोटो टाक असेल देवी आईचा तर मी म्हणेल बसवू शकता, काही हरकत नाही. आणि तुमच्या सासूबाई जर घट बसवत असतील म्हणजे परंपरेनुसार तर मग तुम्ही
फक्त मंगल कलश, अखंड दिवा, देवी आईची ही सेवा केली तरीही चालेल. एकदा घट बसवले तर तुम्हाला दरवर्षी नित्य नियमाने घट बसवावे लागणारच. या गोष्टींची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही यावर्षी एकदम उत्साहात घट बसवताय आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला थोडंसं कंटाळवाणं झालं तर मग या गोष्टी खूप संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. म्हणून घट बसवताना तुम्हाला जर घट बसवायचे असेल तर एकदा सुरू केले किमान 5 वर्ष 11 वर्ष असं तरी तुम्हाला संकल्प करून घट बसवावे लागेल. किंवा कायम तुमच्याकडून या गोष्टी होणार असेल तर मगच तुम्हाला आनंदाने घटस्थापना या घरात तुम्हाला करायची आहे. घरात 2 ठिकाणी म्हणजे सासू सासऱ्यांकडं आणि मुलगा वेगळा राहत असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता. सेवा करणे महत्त्वाचे आहे. तो असं नाही की तुमची सासू बसवत आहे मग तुम्ही नाही बसवायचं. बसवा, मी म्हणेल बसवा, मी काही म्हणत नाही. देवी आई काही म्हणत नाही की नका बसवू, पण उलट तुम्हाला सोन्याहून पिवळं म्हणेल मी तर म्हणेल की चांगलंच होईल तुमच्या घरात. पण ते घटस्थापना जर तुम्ही एकदा सुरू केली तर मग तुम्हाला कायम करावी लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवून मग घटस्थापना करायची आहे. किंवा सासू सासऱ्यांकडे जर करत असतील तर मग तुम्ही मंगल कलश स्थापन करा आणि नवरात्रीत अखंड दिवा सांभाळला तुम्ही तरीही खूप होईल. आणि जर तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकच टाक असेल कुलदेवीचा तर ज्या घरात कुलदेवीचा टाक आहे, मूर्ती आहे, त्याच घरात देवीचे घट बसवावे. बाकी तुम्ही सेवा पूजा करू शकता, अखंड दिवा लावू शकता. तुमच्या मुख्य घरी म्हणजे ज्या घरात घट बसवतात त्या घटांचे दर्शन या 9 दिवसात अवश्य घ्या. तुम्ही ही सेवा अवश्य करा, व्रत करा, उपवास करा. तुम्ही ही सेवा कुलदेवी आईची करू शकता. आता समजा तुमच्या घरात म्हणजे कुलदेवीची मूर्ती आहे, टाक आहे, पण आजपर्यंत तुमच्या सासूबाईने नाही, मोठ्या भावाच्या पत्नीने नाही, आजपर्यंत तुमच्या घरात देवी आईचा टाक असून सुद्धा घटच बसवले नाही आणि तुम्हाला घट बसवण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही यावर्षी घटस्थापना आनंदाने करू शकता. अगदी तुम्ही ब्राह्मणाला नाही विचारलं आणि आनंदाने घटस्थापना केली, काहीही हरकत नाही. तर काय करायचं, घटस्थापनेच्या दिवशी तुमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर असेल तिथं सकाळी लवकर उठा आणि देवी आईच्या मंदिरात जा. बरोबर जाताना एक नारळ घेऊन जा, काहीतरी गोडाधोडाचा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जा आणि बोलून घ्या देवी आईला, नारळ ठेवा देवी आईच्या चरणी आणि माझी घट बसवण्याची, तुझी सेवा करण्याची आमची खूप इच्छा आहे. साध्या भोळ्या मनाने तुझे घट बसवत आहे, घट बसवण्याची माझी साधी भोळी सेवा तू कबूल कर, असं बोलून तुम्हाला देवी आईच्या चरणी नारळ ठेवायचा आहे आणि मग घरी येऊन तुम्हाला घटस्थापना करायची आहे. तर पहिल्यांदा जर घट बसवत असाल तर घराच्या जवळ एखादं देवी मंदिर असेल तिथं जाऊन एक नारळ आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य ठेवा आणि मग घरी येऊन घटस्थापना साध्या भोळ्या मनाने वेडी वाकडी सेवा केली तरीही देवी आई नक्की कबूल करेल. मनापासून केलेली कुठलीही सेवा देवी आई कधीही म्हणजे दूर लोटत नाही, आपल्याला नक्कीच आपल्याला चरणाशी जागा देत असते. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये महत्त्वाचे नियम म्हणजे केस कापू नये, नखे कापू नका. आधीच तुम्ही ही कामं करून घेतली किंवा नवरात्री संपल्यानंतर ही कामं करायची आहे. पुरुष दादा असेल त्यांनी कटिंग करू नका, दाढी करू नये. तुम्हाला ही कामं आधीच उरकून घ्यायची आहे किंवा नवरात्री संपल्यानंतर करा. या गोष्टी तुम्ही आधीच करा, नाहीतर नवरात्र संपल्यानंतर करायचे आहे. 9 दिवसात या चुका अजिबात करू नका. नवरात्रीत उपवास करताना उपवासाचे पदार्थ जेवढे हलके खाता येतील ना तेवढेच खा. म्हणजे फळ घ्या, दूध घ्या, सुका मेवा खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे. कुणी 9 दिवस एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपवास करतात, म्हणजे सकाळी फलाहार घेतात आणि संध्याकाळी पूर्ण जेवण, असे सुद्धा उपवास करतात. आता ज्याची त्याची पद्धत. मी म्हटलंच नवीन नियम लावू नका. तुमची जी परंपरा आहे तर तीच परंपरा ठेवायची. तुम्ही एक वेळ जेवतात, एक वेळ उपवास करता, तुम्ही अशा पद्धतीने आनंदाने उपवास अवश्य करा. काही जण उठता बसता उपवास करतात, पहिल्या माळेला उपवास करतात, दुसऱ्या माळेला तो उपवास सोडतात, पुन्हा अष्टमीला किंवा नवमीला उपवास धरतात आणि दसऱ्याला सोडतात किंवा अष्टमीला धरून नवमीला उपवास सोडतात. काही जण 9 दिवस कडक उपवास करतात. प्रत्येकाची उपवास
उपवास करण्याची श्रद्धा भक्ती वेगवेगळी असते. देवी आईच्या चरणी ती भक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण नवरात्रीचे उपवास करताना तिखट खारट पदार्थ जास्त खाऊ नये. नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा, भगर, शेंगदाणे, बटाटे, कोथिंबीर, भेंडी, लाल डांगर म्हणजेच भोपळा, राताळी हे पदार्थ चालतात. पण हे उपवासाचे पदार्थ बनवताना आणि खाताना नक्कीच काळजी घ्या. खूप तिखट खारट अजिबात खाऊ नका. नाहीतर जसे आपण म्हणतो ना, जसं भोजन तसे आपले आचार विचार बनत असतात. तिखट खारट पदार्थ खाऊन मन सुद्धा आपलं तापट विचलित बनतं. म्हणून असेच पदार्थ खा ज्याने तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहील. या 9 दिवसात अगदी शांत राहा, प्रसन्न राहा. फक्त 9 दिवस आपल्या देवीच्या चरणीच आपल्याला राहायचं आहे. बाकी दुनियात जाऊ द्या, काहीही होऊ द्या, पण तुम्ही शांत राहा. अगदी कितीही म्हणजे काहीही झालं, घरात कितीही काही झालं तरी शांत राहा. मनावर इतका कंट्रोल ठेवा ना की खूप शांत राहायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे. मग तुम्ही फळ, दूध, राजगिरा, खजूर असे पदार्थ खाऊ शकता उपवासात. आता गरोदर महिला किंवा अशक्त व्यक्ती यांनी उपवास करू नये. मी तर म्हणेल, जरी तुम्ही दरवर्षी उपवास करत होता आणि तुम्हाला मनाला पटत नाही की उपवास करू नये असं, पण देवी आई आहे. आई आपल्या लेकरांना कायम समजून घेत असते. तुम्ही काही नाही बोललात तरी देखील आई आपल्या लेकरांचे मन जाणते. म्हणून तर आपण तिला जगाची जननी आई म्हणत असतो. म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, किंवा मनात खूपच वाटत असेल तर मग तुम्ही उठता बसता उपवास धरू शकता. आता महिला असतील गरोदर राहिल्या ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी तुम्ही 9 दिवस कडक उपवास केले आणि तुम्हाला आता वाटतंय की उपवास कसे सोडू, मग तुम्ही 2 जीवांचे आहात. मग तुम्ही उठता बसता खाऊन पिऊन नीट उपवास करायचे आहे. तुमच्या औषध गोळ्या सुरू असेल तर तब्येत सांभाळून उपवास करा. गरोदर महिला असाल तर तुम्ही 2 जीवांचे आहात, तुम्ही उपवास करू नका. जरी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल्ले, साबुदाणा किंवा इतर उपवासाच्या पदार्थांनी ॲसिडिटी होते, म्हणून त्रास तुम्हाला आणि बाळाला सुद्धा होईल. म्हणून तुम्ही बाकी सेवा करा, पण तुम्ही उपवास नका करू. देवी आईची अखंड दिवा लावा तुम्ही या 9 दिवसात. देवी आईला रोज वेणी, हळदी, कुंकू, फुलं, एखादा पानाचा विडा वाहून प्रार्थना करा. उपवास करू नका. श्रद्धा, मनातला भाव महत्त्वाचा आहे. आणि देवी आई नवरात्रीत फक्त ही खरी श्रद्धा आणि आपला मनातला भाव बघायलाच आपल्या प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. शरीराला जेवढं झेपेल ना तेवढंच करा. अगदी झेपत नसेल तर तुम्ही नाही केला उपवास तरीही चालेल. तुम्ही देवी आईला प्रार्थना करून घ्या, या कारणामुळे मी उपवास करत नाही, सोडत आहे. तसं तर देवी आईला सांगण्याची गरज नाही. सर्व आपल्या मनातलं जाणत असते. आपल्या स्वतःपेक्षा आपलं मन आईला जास्त कळतं. मनोभावे सेवा करा, हीच खरी देवी आईची सेवा आहे. आणखी महत्त्वाचा नियम म्हणजे मासिक धर्म. मासिक धर्म हा काही थांबवता येणारी गोष्ट नाही. समजा घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर घटस्थापना घरातील इतर व्यक्ती, पुरुष मंडळी असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, म्हणजे समजूतदार व्यक्ती असेल किंवा घरातील मोठी व्यक्ती असेल आणि नसेलच कोणी अगदी शेजारची तुमची कुणी ताई असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही घटस्थापना करून घेतली तरीही चालेल. तुमच्या मासिक धर्माची तुम्हाला तारीख म्हणजे थोडीशी माहीतच असेल. त्याच्या आधीच घटस्थापनेची तुम्ही तयारी करून ठेवा. ज्या वस्तू साहित्य तुम्हाला घटस्थापनेसाठी लागणार त्या आणून ठेवा घरात. म्हणजे ऐनवेळी मासिक धर्म आलाच तर कुणाकडून तरी घट बसवून घ्या. आता समजा घटस्थापनेच्या इतर दिवसांमध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातील व्यक्ती असतील जे पुरुष मंडळी, मुलं मुली किंवा इतर कुणी असेल, देवी आईची सेवा म्हणजे घटाला पाणी, माळ, अखंड दिवा सांभाळणे, नैवेद्य, आरती या गोष्टी तुम्ही नीट समजावून करून घ्या. अगदी शेजाऱ्यांकडून करून
घेतलं तरीही चालेल. तुमच्या मासिक धर्माच्या 5व्या दिवशी नीट डोक्यावरून पाणी घेऊन नाहून धुवून सर्व घरात गोमूत्र शिंपडून आणि मग तुम्ही घटस्थापनेच्या रोजच्या पूजेला तुम्ही सुरुवात अवश्य करा. देवी आई सुद्धा स्त्रीच आहे. आई आपल्या नेहमीच आपली म्हणजे स्त्रियांची स्त्रीच एक समजून घेतच असते. आई सुद्धा एक स्त्री आहे. नेहमीच आई आपल्याला समजून घेत असते. घटस्थापनेच्या दिवशी जर तुमच्या घरात नवीन जन्म झाला, बाई बाळंतीण झाली, तर तुम्ही इतर कुणाकडून तरी घट बसवून घ्या आणि सुतक लागलं तर या वर्षी जाऊ द्या, पुढच्या वर्षी घट बसवा. तुम्ही नवरात्रीचे घट बसवता, उपवास करतात, तर चुकून सुद्धा दुपारी झोपू नका. आता आजारी व्यक्ती असेल, गरोदर आहे, त्यांना हे नियम नाही पाळले तरी चालेल, पण तुम्ही सर्व व्यवस्थित आहात आणि रोज तुम्ही दुपारी झोपतात, तर असं करू नका. थोडा वेळ दुपारी पडा, आराम करा, पण झोपू नका. हे 9 दिवस तरी हा नियम पाळा. काहींना सवय असते, अगदी सूर्य मावळेपर्यंत झोपायची सवय असते. असं करू नका. हा नियम नक्की पाळा. सर्वात मोठा नियम म्हणजे घरात घट बसवले, अखंड दिवा लावला आहे, तर घराला कुलूप लावून जाऊ नका. घटाजवळ, देवी आईजवळ घरातील कुणीतरी थांबायलाच हवं. अगदीच जावं लागलं तर शेजारी किंवा तुमच्या घरातील एका व्यक्तीने तरी घटाजवळ, आपल्या अखंड दिव्याजवळ नक्की थांबायला हवं. समजा आता माझ्या काही मैत्रिणी नोकरी करतात आणि मग तुम्ही बाहेर गेला, सर्व देवींची सेवा करून, म्हणजे सकाळी लवकर उठून घटाला माळ, पाणी, अखंड दिवा, नैवेद्य, आरती करून, या सेवा करून तुम्ही सकाळी ऑफिसला गेला, मग रात्री घरी येऊन पुन्हा तुम्ही सेवा केली, तर मग ठीक आहे. सकाळी दिवसभर तुम्ही घराला कुलूप लावलं, पण रात्री घराला कुलूप नसावं. देवीजवळ घरातील व्यक्ती असणं गरजेचं आहे. घटस्थापनेच्या दिवसापासून आपल्या घरात आपल्या देवी आईचं आगमन झालेलं आहे. मग देवीला एकटं सोडून कुठंही जाऊ नका. सकाळी कामानिमित्त गेला आणि संध्याकाळी रात्री घरी येऊन देवी आईची आरती सेवा केली, स्तोत्र मंत्र, ही सेवा आपल्या घरात व्हायलाच हवी. म्हणून अखंड दिवा सोडून, देवी आईचे घट सोडून कुठंही जाऊ नका. नवरात्रीत घरात किंवा बाहेर सुद्धा मांसाहार, मद्यपान चुकून सुद्धा करू नका. महिला, पुरुष, घरातील मुलं मुली सर्वांनी हा नियम पाळायचाच आहे. मुलं परगावी राहतात शिक्षणासाठी, तिथं खाल्लं अजिबात नाही. कुळाचार एकच असतो. तुम्ही जरी दुसरीकडे राहतात, पण तुमची कुलदेवी जिथं तुमच्या आईने घट बसवलेलं आहे, ती तुमची कुलदेवी आहे. तिचा मान सन्मान आपण या 9 दिवसात करत आहोत. म्हणून मुलं असू दे, मुली असू दे, पुरुष दादा असू दे, सर्वांनी हा नियम पाळायलाच हवा. मद्यपान, मांसाहार चुकून सुद्धा घडायला नको तुमच्या हातून. घरातील स्त्री घट बसवते आणि घरातील बाकी व्यक्ती या चुका करतात. असं करू नका. घटस्थापना ही संपूर्ण कुटुंबाच्या हितासाठी, प्रगतीसाठी, कल्याणासाठी, सुख कल्याणासाठी आहे. देवी आईची वर्षभरातील ही सर्वात प्रभावी सेवा आहे. म्हणून चुकून सुद्धा या सेवा करू नका. या 9 दिवसात ब्रह्मचर्याचे पालन आपण करायलाच हवं. कटाक्षाने करा. आपलं मन विचलित होईल अशा गोष्टी या 9 दिवसात टाळायच्या आहे आपल्याला. सर्वात महत्त्वाचं, नवरात्रीच्या 9 दिवसात घरात भांडणं, कटकटी, वादावाद, आदळआपट, वाईट शब्द, कुणाचं मन दुखावणं या गोष्टी होणार नाही याची काळजी आहे. आणि कुठल्याच महिलेचं मन दुखवू नका. घरातील सवाशी स्त्री लक्ष्मी असते, तिचं मन कधीच कुणी दुखवू नका या 9 दिवसात. तर मी म्हणेल, महिलाच काय, पुरुष मंडळी कुणाचंच मन कुणी दुखवू नका. लहान असू दे, मोठे असू दे, प्रत्येकाने आपली सर्वांची मर्यादा राखायची या 9 दिवसात. 9 दिवसाचंच काय, कायमच सर्वांनी सर्वांचा मान राखलाच पाहिजे. या 9 दिवसात तुम्ही व्रत करता, उपवास करता, देवी आईची सेवा करतात, मग तुमच्याकडून कुणाला अपशब्द, शिवीगाळ, मन दुखावणं या गोष्टी होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुमचं व्रत, उपवास करून काहीही फळ तुम्हाला देवी आई देणार नाही. खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. नवरात्रीच्या 9 दिवसात कुणाला पैसे उसने देऊ नका.
आणि खूपच गरज पडली तर ज्या गोष्टींची गरज आहे, जी वस्तू गोष्ट तुम्ही त्यांना खरेदी करून देऊ शकता. पण आपली लक्ष्मी इतरांना नवरात्रीत त्यांच्या हातात देऊ नका. अगदीच कुठल्या गोष्टीची गरज आहे मग तुम्ही विकत घेऊन द्या त्यांना, औषधं गोळ्या वगैरे, पण तुमची लक्ष्मी तुमचा पैसा इतरांच्या हातात देऊ नका. आणि संध्याकाळी तर मुळीच नाही, महिला असू दे पुरुष दादा असू दे माझे, अजिबात आपली लक्ष्मी कुणाला देऊ नका. कुणी कितीही मागू द्या, नकार द्या. संध्याकाळी आपण आपल्या देवी लक्ष्मीचं स्वागत करतो आणि नवरात्रीत तर प्रत्यक्ष लक्ष्मी माता आपल्या घरात विराजमान झालेली असताना आपल्या घरातून आपली लक्ष्मी पैसा अजिबात देऊ नका. त्याचबरोबर दूध, दही, साखर, मीठ, तांदूळ, हळद या वस्तू आपल्या घरातून महिलांनो इतरांना उसणं देऊ नका. राग आला चालेल पण देऊ नका. अगदी कुणी मागायला आलं तर त्याला चहा द्या, पाणी द्या, एक वेळ जेवायला द्या आनंदाने. कुत्रा आला तुमच्या दारात किंवा गाय आली, पशु पक्षी, त्यांना मी म्हणेल आवर्जून खायला द्या. कुणी सवाशी स्त्री घरी आली, सकाळ संध्याकाळ तिला हळदी कुंकू लावून तिला चहा द्या किंवा गोड दूध प्यायला द्या. एखादं फळ देऊन तिला नमस्कार करा. कारण कोणत्या रूपात देवी आई आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. असा साधा सोपा पाहुणचार मान सन्मान नक्की करा. पण कुणालाही पैसे किंवा या दूध, दही, साखर, मीठ, हळद या वस्तू चुकून सुद्धा उसण्या कोणाला देऊ नका. आणि संध्याकाळी तर नाहीच नाही. या 9 दिवसात कुणी कुमारिका लहान मुली तुमच्याकडं आली तर तिला काहीतरी खायला प्यायला खाऊ नक्की द्या. काहीतरी भेट वस्तू द्या किंवा एखादं फळ देऊन तिला हळदी कुंकू लावून तिचे पाय नक्की पडा, तिला नमस्कार करा. तिच्या हातावर गूळ किंवा साखर देऊन तिचं तोंड नक्की गोड करा. नवरात्रीत काही लोक 9 दिवस बाहेर जाताना चप्पल बूट घालत नाही, पण आजकाल कामानिमित्त या गोष्टी करणं होत नाही. मग नाही जमलं तरी चालेल, पण घरात तरी स्लीपर वगैरे अजिबात घालू नका. तुम्हाला सवय असेल स्लीपर शिवाय तुम्हाला काम भागत नसेल तुमचं, तुम्ही स्लीपर घालत असाल तर या 9 दिवसात तरी हा नियम पाळायचा आहे. स्लीपर वगैरे बाजूला ठेवा, अनवाणी चालायचं आहे घरात तरी. बाहेर नाही हा नियम पाळला. बाहेर तर आपण घालतोच चपला बूट, पण घरात तरी हा नियम पाळायचाच आहे. तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू, तुमच्या घरात चप्पल घालून